नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात आरती पित्रे हा माझा चॅनल. आज मी तुम्हाला एक वेगळंच दुपट्याचं डिझाईन दाखवणार आहे. आकाश कंदिलाचं दुपटं. याआधी माझ्या चॅनलवर मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची दुपटी झबली अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही बघितलेली नसेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून ते तुम्ही बघू शकता. इथे टेलर कडून आणलेले काही शिल्लक राहिलेले तुकडे आहेत. लाल आणि हिरवा याचा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन छान होईल म्हणून मी हे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि त्याला मॅचिंग म्हणून हा पांढरा कपडा पण मी वापरणार आहे. अशा प्रकारे आपण आज एक आकाश कंदिलाचं दुपटं बघणार आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आकाश कंदिलाचं दुपटं बनवण्यासाठी इथे मी हिरव्या रंगाचे 8 बाय 8 इंचाचे 2 चौकोन घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच साईजचे लाल रंगाचे 2 चौकोन घेतलेले आहेत. 3 इंच रुंदीच्या लाल रंगाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत 2 आणि हिरव्या पण 3 इंच रुंदीच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. पांढऱ्या रंगाचं पण मी 3 इंच रुंदीची पट्टी काढून घेतलेली आहे. एक लांबच्या लांब पट्टी काढलेली आहे. ही लागेल तशी वापरायची. आणि हिरव्या आणि लाल रंगाच्या तसंच पांढऱ्या रंगाच्या 2 इंचाच्या काही 2 इंच रुंदीच्या काही पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी आपण हे जोडून घेणार आहोत. हे चौकोन एक लाल एक हिरवा अशा पद्धतीने आपण आधी हे जोडून घेऊ. याच्यावर आपण एक डबल टिप मारून घेऊ. हे बघा, हे आता मी हे जोडून घेतले. आता हे आपल्याला ऑल्टरनेट जोडायचंय. म्हणजे कसं, हे असं असं आपण हे आधी एकमेकांना जोडून घेऊ आणि जोडताना हा जो पॉइंट आहे म्हणजे दोन्ही शिलाई एकमेकांवर येईल अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचे. हे बघा, हे आता मी जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता याला आपल्याला इस्त्री करून याचा वरचा थोडासा भाग आपल्याला तिरका काढून टाकायचा आहे. मग याला इस्त्री करून घेते आणि मग मी पुढचं तुम्हाला काय मी करणार आहे हे सांगते. बघा, याला आता मी इस्त्री करून आणलेली आहे. आता हा जो भाग आहे हा आपल्याला बरोबर या कोनात कापून घ्यायचा. कुठलाही एक, तुम्हाला हिरवा हवा असेल तर हिरवा करता येईल, लाल हवा असेल तर लाल. बघा, कापल्यानंतर हे असं दिसेल. आता हे जे आपण त्रिकोण कापलेले आहेत याच आकाराचे आपल्याला पांढऱ्या रंगाचे 4 त्रिकोण कापून घ्यायचे आहेत आणि ते याला बाजूनी जोडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग जी पुढची प्रोसिजर आहे ती आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे काय होईल, ते पांढरे त्रिकोण कापल्यानंतर आपल्याला इथे हे जोडून घ्यावे लागतील. हे इथे हे असे इकडून 2 इकडून 2. तर ते कापून घेते. आपण नंतर ते जोडून घेऊ आणि मग आपण पुढे काय करायचं हे आपण नंतर ठरवू. हे बघा, हे 4 त्रिकोण मी आता कापून घेतले. हे जोडण्यासाठी आपण आता मशीनवर जाऊ. हे बघा, हे अशा प्रकारे मी जोडून घेतलं. आता आपल्याला हे साईडनी पूर्ण चौकोनात ट्रिम करून घ्यायचंय. म्हणजे हे जे एक्स्ट्रा आहे हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. हे आता मी आधी ट्रिम करून घेते. बरोबर या लाल त्रिकोणाची जी रेघ आहे त्या लाईन मध्ये आपल्याला हे ट्रिम करून घ्यायचंय. आणि इथे तुम्ही रुलरला बघू शकता, ही जी रेघ आहे ही रेघ मी बरोबर इथे ठेवणार. म्हणजे मला हे सरळ कापता येईल अशा पद्धतीने. हे बघा, ही रेघ बरोबर या शिलाईवर ठेवली मी आणि आता मी हे कापून घेणार आहे. इथे पण तुम्ही बघू शकता. हे थोडंसं असं ऍडजस्ट करायचं इकडनं आणि बरोबर या लाल त्रिकोणाच्या रेघेत, आणि ही रेघ ठेवल्यामुळे हा भाग आपला सरळ कापला जाईल. आता आपल्याला इथे जेवढं आपण अंतर ठेवलेलं आहे साधारण 1 इंच बघू शकता तुम्ही. इथे 1 इंच अंतर आहे. तेवढंच अंतर आपल्याला इकडे ठेवायचं आहे. हे बघा, हे एवढं झाल्यानंतर आता आपल्या ज्या 3-3 इंचाच्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला इथे अरेंज करून आधी लावायच्या आहेत. म्हणजे त्या एकमेकांना जोडताना त्याला साईडने आपल्याला पांढरा कपडा पण जोडायला लागेल. तर ते हे असं येईल. इथे लाल येईल, नंतर हा पांढरा मध्ये येईल आणि हा वर येईल. हे एवढा भाग मॅच झाल्यानंतर इथे साईडने आपल्याला पांढरे चौकोन जोडायचे आहेत. हे इथे तर आधी आपण हे जोडून घेऊ. हे बरोबर इथे मॅच होईल असं झाल्यानंतर साईडने आपल्याला पांढरे तुकडे जोडायचे आहेत. हे जोडल्यानंतर हे मॅच करून घ्यायचं आणि मग राहील तेवढ्या जागेला आपल्याला पांढरे तुकडे जोडायचे आहेत. हे जसं वर केलंय तसंच आपल्याला खाली करायचंय. तर हे आता आधी मी जोडून घेते, मग आपण हे मॅच करून घेऊ.
हे मी करून घेतलं, तसंच मी अजून एक करून घेते. हे बघा असं येईल ते. परंतु आता हे ठेवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याला खाली आपल्याला पट्ट्या पण लावायच्या असतात. तर हे जर एवढ्या रुंदीच्या मी जोडल्या तर हे भरपूर मोठं होईल. म्हणून मी आता साईडनी हे कट करून टाकणार आहे, दोन्ही साईडनी. आणि हा जो मधला पांढरा कपडा आहे हा थोडासा इथे असा फोल्ड करून घेणार, म्हणजे याची रुंदी पण मी या साईजमध्ये करणार आहे. हे दोन्ही पट्ट्यांना मी आधी करून घेते आणि मग आपण हे जोडून घेऊ. यात आम्ही 1.5 इंचावर पट्ट्या ह्या कापून घेणार आहे. आणि हा जो भाग आहे हा आपल्याला याच्यावर असा ठेवून व्यवस्थित असा ठेवून आपल्याला याला टीप मारून घ्यावी लागेल. कारण इथे मी दाब टीप दिलेली असल्यामुळे इथे आपण काहीही आता करू शकत नाही. त्यामुळे हे असं करायचं आणि इथे याच्यावर एक टीप मारून हे व्यवस्थित आकारात आपण करून घेणार आहोत. जसं मी याला केलं तसंच मी आता याला पण करून घेते. हे बघा अशा प्रकारे या पट्ट्या मी आता कमी करून घेतल्या रुंदीला. आता या आपल्याला इथे जोडायच्या आहेत. हे बघा, ही या बाजूला आणि ही या बाजूला अशा. आता या इथे जोडण्यासाठी आपल्याला साईडनी पांढरा कपडा याला आधी जोडून घ्यावा लागेल दोन्ही पट्ट्यानं. मग त्यावेळेला काय करायचं, फक्त 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कापून टाकायचं आहे. त्यामुळे इथे फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायची आपल्याला आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं ह्या बाजूला केलं तसंच या बाजूला पण हे व्यवस्थित ठेवून बघायचं आणि 1/2 इंचावर इथे खुणा करून घ्यायच्या. आणि हे जास्तीचं आहे हे आपल्याला कापून टाकायचं आहे. ही 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेली आहे. आणि याला बाजूने आपल्याला आता पांढरा कपडा जोडायचा आहे याच रुंदीचा. तर तो किती लागणार तो अंदाजाने आपण बघायचं आणि त्या हिशोबाने आपण तो कापून घ्यायचा. शिलाई मार्जिन सकट आपल्याला 6.5 इंचाच्या पट्ट्या लांबीमध्ये लागणार आहे आणि रुंदीमध्ये आपल्याला 4 इंचाची पट्टी लागणार आहे. लांबीमध्ये 6.5 इंच, रुंदीमध्ये 4 इंच. तर 4 पट्ट्या कापायच्या आहेत आपल्याला. हे बघा या पट्ट्या मी कापून घेतल्या. आता मला या दोन्ही बाजूंनी जोडायच्या आहेत, इकडनं आणि इकडनं दोन्ही पट्ट्यांना. तर हे मी आधी जोडून घेते. तर या पट्ट्या जोडण्याआधी इथे जे आपण हे दुमडलेलं होतं हे आपलं जाड होईल, म्हणून हे आधी मी कट करून घेते. ही आपली आधीची टीप होती, ही नंतरची टीप आहे. हे जर मी असंच ठेवलं तर इथे ते खूप जाड होईल. त्यामुळे हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा आधी कापून घ्यायचा. हे बघा आता याला आपल्याला या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. हे आपल्याला आता असं जोडून घ्यायचं आहे. फक्त आता जोडताना आपल्याला एक लक्षात ठेवायला लागेल, इथे त्रिकोण आहे, इथे सरळ आहे. त्यामुळे हे जोडताना मी आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की हे जे आहे हे जोडताना बरोबर असं इकडे मॅच करून घ्यायचं. हे असं ठेवायचं आणि इथे मॅच करूनच त्याला टीप मारायची. आधीच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगते, हे असं बघायचं की कुठपर्यंत हे मॅच होतंय आणि त्यानुसार मग वाटलं तर इथे तुम्ही एखादी टाचणी लावून घेऊ शकता आणि मग ह्याच्यावर टीप मारून, तरच हे सरळ येणार. नाहीतर हे आपलं पुन्हा तिरकं जाईल. त्यामुळे हा आतला जो शिवणीचा भाग आहे हा मॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे ते बरोबर आपलं मॅच होईल. तर हे आता दोन्ही बाजूने आपण जोडून घेऊ. आता हे आपलं करून झालं. आता हे आपल्याला याला जोडायचं आहे. तर मघाशी मी सांगितल्यासारखं हे जोडताना आपल्याला इथे लक्ष ठेवायचं आहे. हे बघा हे आतलं जे शिलाई आपली जिथे येईल ते आपलं मॅच झालं पाहिजे. अशा पद्धतीने हे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून जोडून घ्यायचं आहे. हे बघा या अशा जुळवायच्या आणि इथे वाटलं तर तुम्ही एक टाचणी लावून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तसंच ठेवून पण तुम्ही जोडू शकता. हे इथे बरोबर पकडायचं आणि मग हा जो भाग आहे हा इथे ॲडजस्ट करून घ्यायचा व्यवस्थित. हे सोडायचं नाही हातातलं. जर तुम्हाला टाचणी लावायची नसेल तर, टाचणी लावायची असेल तर टाचणी लावायची. पुन्हा इथे आल्यानंतर परत एकदा आपल्याला हे चेक करायचंय, नाहीतर होतं कसं शिवता शिवता ते कुठेतरी तिसरीकडेच जातं. तर तसं नको व्हायला, म्हणून पुन्हा एकदा हे चेक करून घ्यायचं.
तर हे असं उलगडून बघायचं. हे बघा इकडे मॅच झालं पण इकडे झालं नाही. मग या केसमध्ये आपल्याला हे इथे थोडंसं शिवायच्या आधी दाबून घ्यावं लागेल. मला वाटलं ते मॅच होतंय म्हणून मी आता हे एवढं थोडंसं मी उसवणार आहे आणि हे परफेक्ट करून घेणार आहे. हे बघा मला इथे पण एक चूण घालावी लागली त्याच्यासाठी या लाल कपड्याला, नाहीतर ते मॅच झालं नसतं. त्यामुळे इथे मी थोडंसं हे दाबून घेतलेलं आहे आणि आता हे मी याला जोडणार. हे अशा प्रकारे मी हे मॅच करून घेतलं. आता आपल्याला अशाच प्रकारे खालच्या बाजूला पण जोडून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आता बघू शकता हे बरोबर मॅच झालेलं आहे इकडे पण आणि इकडे पण. हे बघा आता या अशाच प्रकारे आपल्याला हे खाली पण असंच जोडायचं आहे. आता हे आपलं तयार झालं. आता इथे आपल्याला खाली ज्या आपण 2-2 इंचाच्या ह्या पट्ट्या काढलेल्या होत्या लाल, हिरव्या, पांढऱ्या, त्या जोडून आपल्याला याला खाली या अशा लावायच्या आहेत. तर त्या आता मी आधी जोडून घेते आणि मग आपण साईडला जे काय राहणार आहे तिथे आपण पुन्हा पांढरा कपडा जोडणार आहोत. तर सध्यापुरतं हे आपण आता बाजूला ठेवू. इथे मात्र मी अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडणार आहे. हे बघा हे याला जोडून घेते आणि मग आपण ते त्याला ऍडजस्ट करून बघू. नसेल तर मग साईडने आपल्याला वेगळ्या पट्ट्या जोडायला लागतील. ते थोडंसं हे कमी पडतंय तर आता या बाजूला हिरवा कमी पडतोय, या बाजूला लाल कमी पडतोय, म्हणून आपण अजून लाल पट्टी या बाजूला थोडीशी जोडून घेऊ आणि या बाजूला थोडीशी जोडून घेऊ, म्हणजे ते आपलं व्यवस्थित दिसेल. नाहीतर मग इथे पांढरं जोडलं की बाजूला पण आपला पांढरा कपडा येणार आहे, त्यामुळे ते एवढं चांगलं दिसणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे इथे आता मी लाल आणि हिरवी अजून एक पट्टी जोडून घेते आणि मग आपण बाजूने पांढरा कपडा जोडून हे डिझाईन आपण पूर्ण करू. बघा हे आता आपलं बरोबर होईल. म्हणजे इथे पाव इंचाची शिलाई मार्जिन अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आणि याला पांढरा कपडा जोडून घ्यायचा आणि हे खालचं जे आहे हे कट करून टाकायचं. परंतु पांढरा कपडा जोडण्याआधी आपण याला किंवा कापण्याआधी आपण याला आधी इस्त्री करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढचं जे काय प्रोसिजर आहे ती आपण नंतर पूर्ण करू. हे ऍडजस्ट होण्यासाठी म्हणून मी इथे एक्स्ट्रा मार्जिन सोडून टीप मारली, नाहीतर मग अगदी छोटासाच तुकडा कमी पडत होता. मग ते खूपही रुंद जोडलं असतं तर ते चांगलं दिसलं नसतं, म्हणून मी ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. आता याला इस्त्री करते, मग याला बाजूनी पांढरा कपडा जोडून खालचं कटिंग करून आपण हे त्याला जोडून घेऊ. हे बघा आता आपलं हे एवढं शिवून झालं. आता आकाशकंदील अडकवायला आपल्याला वर पांढऱ्या कपड्याला एक लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची दोरी जोडून घ्यावी लागेल. तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे हा लाल रंगाचा कपडा शिल्लक होता, हिरव्या रंगाचा माझ्याकडचा कपडा संपला, म्हणून मी आता हा लाल दोरा लावून त्याला ती दोरी बनवून घेते आणि मग तो वरचा भाग आपण करून झाल्यानंतर या दुपट्याचं डिझाईन संपूर्ण तयार होईल. इथे आता मी ते जे त्रिकोण राहिले होते त्याच्यापासून या क्रॉस पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. मशीनला पण लाल रंगाचा दोरा मी लावलेला आहे. आता या जोडून घेऊन मी याच्यापासून दोरी बनवणार आहे. आता हे मी त्या मापाने आखून घेतलेलं आहे आणि इथे असा राऊंड हे केलेला आहे. ही दोरी मी बनवून घेतली. आता ही दोरी आपल्याला इथून इथे लावायची आहे, म्हणजे जोडायची आहे. जसं आखून घेतलंय हे बघा, हे असं इथे गोलाकार आखून घेतलेलं आहे, त्या पद्धतीने ही आपल्याला इथे आधी जोडून घ्यायची आहे. मला तो पांढरा कपडा पुरला नाही म्हणून मी हा दुसरा कपडा घेतला, साधारण त्याच रंगाला मॅच होईल असा, आणि हा पातळ असल्यामुळे मी हा डबल घेतलेला आहे. आता हे आपण त्याला जोडणार आहोत. हे आता इथे पुन्हा बरोबर असं मॅच करून घ्यायचं आणि हे याला जोडून टाकायचं. बघा अशा प्रकारे आता आपली ही दोरी तयार झाली. आता यामुळे आपलं हे डिझाईन पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता हे डिझाईन तुम्हाला मी एकदा व्यवस्थित बाजूने ट्रिम करून घेते आणि प्रॉपर डिझाईन काय आहे ते एकदा दाखवते. बघा अशा प्रकारे आपलं हे आता आकाश दिव्याचं दुपट्याचं डिझाईन तयार झालं. परंतु हे लांबीला जास्त झालेलं आहे आणि रुंदीला कमी झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता याची रुंदी एकदम कमी आहे आणि लांबी मात्र याची भरपूर आहे. त्यामुळे जसा मी आता वर डबल कपडा जोडला त्याचप्रमाणे बाजूनी पण मी साधारण एक 6-6 इंचाचा कपडा जोडून याची रुंदी थोडीशी वाढवणार आहे. कारण हे जे दुपटं आहे
हे साधारण 1.5 वर्षाच्या मुलीसाठी त्यांनी म्हणजे कस्टमरने करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते थोडंसं रुंदीला जास्त हवं आहे, त्यामुळे याची रुंदी पण थोडीशी वाढवणार. तर बाजूचे जे तुकडे आहेत ते जवळजवळ 6 इंचाचे मी दोन्ही बाजूनी जोडून घेते. हे बघा, अशा प्रकारे आता मी त्याला 4ही बाजूनी कपडा जोडलेला आहे पांढरा आणि याची रुंदी वाढवलेली आहे. म्हणजे आधी वरच्या बाजूनी जोडलेलाच होता, आता राहिलेल्या 3 बाजूनी जोडून याची रुंदी लांबी सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता जिथे आपण वरच्या ज्या पट्ट्या लावलेल्या होत्या तिथे तो मधला जो पांढरा कपडा आहे आणि खालचा पांढरा कपडा हा पांढरा असल्यामुळे तिथे तो जो आकाशकंदिलाचं जे चित्र आहे ते तुटल्यासारखं वाटतंय. तर ते तसं वाटू नये म्हणून मी आता त्याला जसं आपण सलवारला खाली त्रिकोणी टिपा मारतो तर तशा पद्धतीने आता मी त्याला टिपा मारून घेणार आहे आणि त्यानंतर मग याचा फायनल लुक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते आणि ते आखून घेते आणि मग तुम्हाला मी त्याला टिपा मारताना मशीनवर दाखवते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी आता इथे 3 बॉबिन लावलेले आहेत. वरती आहे लाल, मध्ये आहे हिरवी, खाली आहे डार्क पिंक. माझ्याकडे लाल दोरा जास्त नव्हता म्हणून मी डार्क पिंक लावलेली आहे. या 3 दोऱ्या, हे 3ही दोरे मी सुईतनं ओवून घेतलेले आहेत आणि आता याच्यापासून मी त्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर डिझाईन बनवणार आहे. तर ते आता मी कसं बनवणार आहे हे आपण बघू. हे बघा, आत्ता मी तुम्हाला दोरे घातलेले दाखवले. तर ते दोरे वरती ठेवून खाली फक्त पांढरा दोरा लावून हे मी असं डिझाईन बनवलेलं आहे मधल्या पांढऱ्या पट्टीला. त्याचं शूटिंग मी म्हणजे शूटिंगच झालं नाही त्याचं, त्यामुळे आता तुम्हाला मी पुन्हा काही ते शिवून दाखवू शकत नाही, त्यामुळे मी असंच दाखवते. हे जे चौकोन आहेत हे मी पेन्सिलने आधी समान अंतरावर आखून घेतले वरून आणि खालून. म्हणजे चौकोन म्हणण्यापेक्षा असं सलवारला आपण करतो तसं मी समान अंतरावर हे वरून आखून घेतलं, नंतर खालून पण आखून घेतलं आणि मगाशी दाखवले तसे 3 बॉबिन लावून हे डिझाईन मी बनवलेलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आणि ते जे डाग दिसत आहेत ते पेन्सिलचे डाग आहेत, ते नंतर पुसून मी काढणार आहे. जसं मी वर बनवलं तसंच मी हे बघा हे खाली पण बनवलेलं आहे. हे बघा, तर याच्यामुळे काय झालं की त्याला थोडासा गेटअप आला असं मला वाटतं. तर हे जे मी डिझाईन बनवलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या दृष्टीने तरी हे योग्य होतं करणं, नाहीतर तो मध्ये पांढरा पॅच दिसल्यामुळे काय झालं असतं की वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा आहे असं वाटलं असतं, त्यामुळे मी हे केलेलं आहे. आता हे डिझाईन तयार झालं. याचं दुपटं म्हणजे खाली अस्तर लावून दुपटं तयार करायचं हे पुढच्या भागात बघणार आहोत आणि या दुपट्याला मी एका वेगळ्या प्रकारे फिनिशिंग करणार आहे. याला गोठ लावणार नाही, परंतु याचं फिनिशिंग वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा मी याला रंगीत दोऱ्याने क्विल्टिंग करणार आहे. त्यामुळे याचं जे फिनिशिंग आहे ते एका वेगळ्याच पद्धतीने असेल जे तुम्ही आधी कधीच बघितलं नसेल, त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आजचं हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू या दुपट्याच्या फिनिशिंगसाठी आणि बाइंडिंगसाठी. धन्यवाद.